पुढच्या बातमीकडे काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। पुण्यातील बालगंधर्व चौकात थोड्याच वेळात काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे। सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया असं म्हटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्यातलं एक आंदोलन आत्ताच पार पडलं, मात्र आता पुण्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होणार आहेत। थोड्याच वेळात बालगंधर्व चौकात राष्ट्रवादीचं आंदोलन होणार आहे। दरम्यान हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यामध्ये हे आंदोलन केलं जाते। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे, काय अधिक माहिती, काय वातावरण आहे तिकडे? अगदी बरोबर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी आता आमने सामने आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्र काँग्रेसकडून सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर जी टीका करण्यात आली होती, त्यानंतर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आता आपण पाहतोय की पुण्यातील जे बालगंधर्व चौक आहे या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि काँग्रेसच्या विरोधात आता आंदोलन करण्यात येणार आहे। खरं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर जी टीका केलेली आहे त्याबद्दल काँग्रेसकडून माफी मागण्यात यावी अशी सगळी या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि अगदी काही वेळात या आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे। खरं तर आक्रमकपणे आंदोलन केलं जाणार असल्याचं या ठिकाणी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून सांगितलं जातंय। सध्या जर पाहिलं तर पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असतील किंवा शहरातील जे पदाधिकारी आहेत ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि आता आंदोलनाला सुरुवात होणार आहेत। माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकारी आहेत। आंदोलन करताय, नेमकी काय भूमिका आहे तुमची? काँग्रेस पक्षाचा जो इतिहास घडलेला आहे, गुंगी गुडिया म्हणून इथून सुरुवात झालेली आयर्न लेडी आहे आणि त्यांच्यासारख्या पक्षांनी आमच्या कर्तृत्वान ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या सुनेत्रा वहिनींना गुंगी गुडिया म्हणावं। हा इतिहास त्यांनी जो घडवला ना त्याची आज पायाभरणी झालेली आहे आणि हा इतिहास आम्ही सुद्धा गुंगी गुडियापासून आयर्न लेडी पर्यंत नेणार आणि हा प्रत्येक कार्यकर्ता वहिनीच्या मागे पाठीशी उभे आहेत। या शब्दाच्या विरोधात आम्ही काँग्रेसचा निषेध करतो। काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी तुमची जाहीरपणे आहे, ती त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, कारण एखाद्या महिला नेतृत्वाला या पद्धतीने डॉमिनेट करणं योग्य नाहीये। काँग्रेसचा इतिहासच गुंगी गुडियापासून सुरू झालेला आहे, त्यांना या गोष्टीची जाण पाहिजे। काँग्रेसने माफी मागावी अशी तुमची एकंदरीत मागणी, मात्र त्यांचे नेते कोणतीही चूक नाहीये या वक्तव्यात असं म्हणतात। सर्वात प्रथम मी पहिलं हे सांगेल, काँग्रेस आहे ना महिला विरोधी आहे, याच्यावरून हे स्पष्ट होते। त्यांचे विचार भिकारी आहेत। आज वहिनी दादा गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जे कार्यकर्ते दिशाहीन झाले होते त्यांच्यासाठी आज उभे आहेत, आमच्या सर्वांसाठी, सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी। आणि त्यांनी वहिनींविरोधात जे वक्तव्य केले ना त्यांनी माफीच मागितली पाहिजे आणि जर त्यांनी माफी मागितली नाही ना तर आम्ही वहिनींच्या कार्यकर्ते खंबीर आहोत, त्यांना जशाच तसं उत्तर आम्ही पण देऊ। कशा प्रकारे उत्तर दिलं जाणार आहे अशी टीका काँग्रेसकडून केली गेल्यानंतर? अर्थातच ही त्यांनी जी टीका केली आहे ती एकंदरीत खूप चुकीची आहे। वन्स एखादी म्हणजे अजितदादांचं काम किंवा अजितदादांचं कार्य हे एवढं मोठं असताना सुद्धा त्यांच्या पदावरती जेव्हा त्यांच्या पत्नी म्हणजे सुनेत्रा वहिनी जेव्हा बसतायत एवढं छान काम करतायत आणि जरी त्यांना असं गुंगी गुडी असं बोललं जाते, दॅट इज ॲब्सोल्युटली नॉट फेअर। हे खरंच खूप चुकीचं आहे। आता बघूयात की अजून पुढे गोष्टी कशा वर्कआउट होतात, बट द थिंग इज की त्यांनी नक्कीच आपण पाहतोय की रस्त्यावर लढणारे जे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, मात्र वरिष्ठ नेते अजून काही बोललेले नाहीत याबाबत तुमच्या? नाही, वरिष्ठ नेते काय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी हे जे भूमिका मांडतात ती पक्षाची भूमिका असते। आमच्याकडं एक गोष्टीचं नक्की आहे, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातल्या समस्त स्त्री वर्गाच्या महिला वर्गाच्या सन्मानाकरता या ठिकाणी उभं आहे। आज या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांबद्दल बोललं म्हणून या ठिकाणी आम्ही तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांबद्दल काँग्रेस अशी टीका करते, मात्र तटकरे असतील, पटेल असतील, अद्याप त्यांचं काही वक्तव्य आले? अद्याप किती वेळ झालाय साहेब हे बोलून? काही तास झालेले आहेत। या पक्षाचा प्रत्येक नेता या ठिकाणी बोलेल, त्याच्यावरती प्रतिक्रिया देईल, परंतु या ठिकाणी शरम ज्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्यांना आली पाहिजे आणि परत त्याचं वेगळी समर्थन करतात की आम्ही हे बोललो ते किती बरोबर आहे। नुसत्या मिशनवर ताव देऊन आपली बुद्धिमत्ता वाढत नाही। बुद्धिमत्ता वाढवण्याकरता 4 पुस्तकं वाचायला लागतात। ज्या संस्कारक्षम काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी का? काँग्रेसने माफी 100% मागितली पाहिजे, परंतु काँग्रेसचे जे महाराष्ट्राच्या पातळीचे नेतृत्व आहे त्यांना त्याची मला वाटते साड दिसत नाहीये आणि तसे त्यांचा काही प्रयत्न दिसत नाही।
त्यामुळे जनताच आता काँग्रेसला माफी मागायला लावेल असं माझ्या या ठिकाणी म्हणणं आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की जनताच आता काँग्रेसला माफी मागायला लावेल अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला देखील सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून काँग्रेसचा निषेध करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितलं जातंय. तर सुनेत्रा पवारांच्या समर्थनात या ठिकाणी हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या जमलेले आहेत. अजिंक्य, काँग्रेसनं या वक्तव्यानंतर किंवा या पोस्टनंतर पुन्हा एक पोस्ट केली आणि म्हटलेलं आहे की आम्ही आमच्या वक्तव्यावर किंवा आम्ही आमच्या पोस्टवर ठाम आहोत. सुनेत्रा पवार यांनी अधिक आक्रमकपणे आता कारभार करावा अशी अपेक्षाही काँग्रेसनं व्यक्त केलेली आहे. अजिंक्य, आपण दिलेल्या या सर्व माहितीबद्दल, या सगळ्या चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली असतानाच पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून मात्र अद्याप